नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, नुकतीच मोठं मन या शीर्षकाखाली एक पोस्ट वाचनात आली. वाचताना प्रकर्षानं जाणवलं, आपल्या प्रत्येकाचंच मन मोठं असणं किती गरजेचं आहे ते. ऐकूया. सलाईन लावलेल्या आईजवळ लग्नानंतर 10 वर्षांनी रसिका निवांत बसली होती. आईसोबत नेहमी मुलगी म्हणून गप्पा मारणारी ती आज वेगळ्या भूमिकेतून गप्पा मारत होती. आई, मला आठवतं तू बऱ्याच वेळा बाबांवरनं कुरकुर करायचीस. एवढं आयुष्यभर मी यांना साथ दिली, पण कधी शब्दानं कौतुक नाही यांना. तू चिडून बडबड करायचीस त्यांच्या माघारी. मग मी लगेच उफाळायचे नाही तुझ्यावर. काय ग, नाहीतर नाही, काय बोलूनच दाखवलं पाहिजे का? तेव्हा तू म्हणायचीस, तुला नाही कळणार बाई, ज्याच्यासाठी रक्ताची नाती सोडून आलो, संसाराची होता होईल तेवढी जबाबदारी पेलून धरतोय, जमेल तेवढी साथ देतोय, त्याच माणसाला आपलं कौतुक नसेल तर सगळं करणं मातीमोल वाटतं. मग मी माझ्या बाबाची कड घेऊन वाद घालायचे. शेवटी तूच माघार घ्यायची. खरं तर शिक्षण नसताना तू केलेलं मशीन काम कुठंतरी संसाराचा भार पेलतच होतं. धुणी भांडीसुद्धा घरीच करत होतीस तू, मग तेही पैसे वाचत होतेच की. पण बाबा मात्र अहंकारानं सतत म्हणायचे, मी चोळतो संसाराचा गाडा, मी रक्त जाळतो 8-8 तास म्हणून चाललंय. बाबांच्या धाकानं तू त्यांच्यापुढे बोलत नव्हतीस, पण मग त्यांच्या पाठीमागे कुरकुर चालायची तुझी. पण आई, आज जेव्हा मी एका माणसाची अर्धांगिनी आहे ना, तेव्हा कळतंय ग, नवऱ्यानं मनापासून आपलं कौतुक केलं नाही की काय दुःख होतं ते. अगं, आम्ही तर 8 तास बाहेर नोकऱ्या करून घर पेलतो. घाईत केलेली भाजी, नाश्ता छान झालाय हे ऐकायलाही कान तरसतात. मग आता वाटतं की तू किती बरोबर होतीस. नवऱ्यानं आणलेल्या महागाच्या साडीपेक्षाही त्यानं केलेल्या कौतुकानं किती सुखावतो ना आपण बायका. पण फार क्वचित असतात ग असे लोक संसारात जोडीदाराचं योगदान जाणणारे, मग ती बायको असो की नवरा. सोबत जगताना ना एकमेकांच्या सहकार्याची जाणीव, त्यानं केलेल्या कामाचं कौतुक जगण्याचं खरं बळ देतं ग. आणि मग तो संसार प्रेमाचा वाटतो, नाहीतर मग काय नुसत्या कुरघोडी. आईनं सगळं ऐकून घेतलं. म्हणाली, चला, आईचं मन कळलं तरी तुला. आई का बडबड करायची, समजलं ना. पण तुझे बाबा गेले तरी कधी म्हटलं नाही ग त्यांनी की मी साथ दिली म्हणून. असो, एक मात्र खरं आहे, संसारात जोडीदाराचं कौतुक करायला मन मोठं असावं लागतं बरं. मग तो नवरा असो की बायको. तू खूप केलंय आपल्या संसारासाठी, एवढं म्हटलं ना तरी खूप धन्य झाल्यासारखं वाटतं संसारात. कारण या सलाईनच्या बाटलीसारखं आयुष्यही संपून जातच ना. ते संपण्याच्या आत हे सुचावं, आणि देवानं खरं तर त्यासाठी मन मोठं द्यावं ग सगळ्यांना. कारण कौतुकाचं सलाईन मिळालं ना की कदाचित आयुष्यात असं औषधी सलाईन लावण्याची वेळ फार कमी येत असेल, नाही का. आईच्या या वाक्यावर तिला हसूही आलं आणि तिचे डोळे पाणावल्याचेही जाणवलं. होते हो, खरं तर कौतुक करायला बाकी कशाचीही नाही, गोड आणि चांगल्या शब्दांची गरज असते. तिथे आपल्याला कुठलीही किंमत मोजावी लागत नाही. मग तरीसुद्धा तिथे कंजूसपणा का केला जातो, हा विचार आपण प्रत्येकानं करायला हवा आहे ना. मग करूया ना हा विचार, आणि कुठल्याही व्यक्तीनं केलेल्या चांगल्या कृतीचं भरभरून कौतुक करूया. पाठीवर शाबासकीची थाप देऊया. त्याचं ते करणं, त्याचं ते असणं आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे त्याला सांगून ती व्यक्ती आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे याची जाणीव तिला करून देऊया. काय पटतंय ना. तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे, आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा.
ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचन आपल्याला रेडिओ जयंतवर ऐकायला तर मिळेलच, पण त्याबरोबरच पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे दोन्हीही खंड, प्राध्यापक यशवंत पाठक लिखित मातीचं देणं, डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी, नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभू पाठक लिखित बिल्वपत्र या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचनही आपण जरूर ऐका. आणि ते आपल्याला कसं वाटलं याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, रेडिओ जयंत हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचं सबस्क्रिप्शन फ्री आहे.